गुड मॉर्निंग। ही भाजी सातारा, सांगली, कोल्हापूरकर लोकांच्या घरी थंडीच्या दिवसात आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर बनतेच. चला तर मग कोणती भाजी ते पाहूया. आज आपण बनवणार आहोत पावटा आणि वांग्याची चमचमीत अशी रस्सा भाजी. चाललं तर पाहू कशी बनवायची. कढई तापायला ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचे. कढीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं एक मोठा चिरलेला कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आलं लसणाची पेस्ट आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपल्याला ॲड करायचं आहे. मीठ पण छान कांद्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचे आहे हळद ॲड केली की त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे गरम मसाला. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड ॲड करायचे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे 2 चमचे कांदा लसूण मसाला. पाहू शकता मी अशा पद्धतीने 2 चमचे कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो कांदा लसूण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. कारण आपण तेल थोडं कमी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे हे मसाले जळतात. त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण सोलून घेतलेला पावटा आणि कट करून घेतलेली वांगी ॲड करायचे आहेत. पाहू शकता मी वांगी ॲड करून ती छान मिक्स करून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये. आणि नंतर मी ॲड केलेले आहे तर थोडे राहिलेले पावटे पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. पाहू शकता अशा पद्धतीनं. आणि ते छान मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून ते मसाले जळू नयेत ह्याच्यासाठी. कारण आपण तेल पण कमीच टाकलं होतं ना अगोदर, पाणी पण थोडंसं टाकलं होतं, बट ते पाणी सुकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे. अशी छान भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला, जे नंतर मी पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट ह्या भाजीमध्ये. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचं पूर्ण कूट ह्या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही ॲड करायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी ॲड करायचं आहे. पाहू शकतो मी हे कडक उकळलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते. याच्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि भाजीची चव छान वाढते. थंड पाणी ॲड केलं की भाजीची चव कमी होते, म्हणून मी याच्यामध्ये उकळलेलं गरम पाणी ॲड केलं. त्याच्यामुळे काय होतं गरम पाण्यामुळे की भाजी पटकन शिजते. आता पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि त्याला छान उकळी येऊन द्यायची. पाहू शकता याला उकळी आलेली आहे. मी थोडंसं चेक करत आहे की वांगी शिजलेत का, पण वांगं अजून शिजलेलं नाही आहे. त्यामुळे अजून एकदा आपल्याला त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे आणि 15 मिनटं ह्याला छान शिजू द्यायचं आहे. 15 मिनटात ही भाजी तयार होते. नंतर त्याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे कोथिंबीर आपल्याला छान ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. आणि पाहू शकता अशा पद्धतीने ही वांगी आणि पावट्याची छान भाजी तयार झालेली आहे.